नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण फूड ब्लॉग करतोय। भरपूर दिवसानंतर फूड ब्लॉग बनवतोय। तर तुम्हाला कळलंच असेल की आपण काय बनवणार आहे। आपण चिकन मोमोज बनवतोय आज। तर आता जास्त वेळ न घालवता आपण किचनमध्ये जाऊ आणि त्याची प्रोसेस काय काय ते बघून घेऊ। हे आहे चिकन आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरला। याच्यामध्ये ग्राइंड करताना आपण कोथिंबीर टाकलेली आहे, तसेच 2 कांदे आपण घेतलेले आहेत ग्राइंड करून। आणि हे आता जे आहे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काय काय ॲड करतोय ते आता मी सांगतो तुम्हाला। तर पाहू शकता आपण 1 टेबलस्पून जे आहे चिली फ्लेक्स टाकलेला आहे। हे तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता। आता शिवण्य पण खाणार आहे त्याच्यामुळे जास्त स्पायसी नको म्हणून 1 टेबलस्पूनच आपण टाकलेला आहे। आणि त्याच्यानंतर लगेच आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, जिंजर गार्लिक पेस्ट 2 टेबलस्पून। आता आपण याच्यामध्ये थोडं बटर ॲड केलेलं आहे। हे ज्युसी होण्यासाठी आपण बटर ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर ॲड करू शकता। आता पाहू शकता हे व्हाईट जे आहे ते चीजी सॉस आहे। मार्केटमध्ये भरपूर ब्रँड्सचे अवेलेबल आहेत। जोही तुम्हाला आवडेल तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। आता याच्यामध्ये आपण थोडासा सोया सॉस टाकतोय, जे 1 टेबलस्पूनच पकडून चाला तुम्ही। याच्यात आता आपण ॲड करत आहोत थोडीशी कांद्याची पात। आता याच्यावर आपण मीठ ॲड करतोय। मीठ हे ते बघा, आता प्रमाण सांगू नाही शकत, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता। आणि मीठ ॲड केल्यानंतर आता हे मिश्रण आपण एकजीव करणार आहोत। तर जसं तुम्ही पाहू शकता हे चांगल्या प्रकारे एकजीव करून आता आपण ठेवलेलं आहे आणि हे पुढील अर्धा तास असंच ठेवणार आहोत। जसं तुम्ही पाहू शकता मैदा घेतलेला आहे आपण 2 वाट्या। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार। आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून जे आहे ते पीठ बनवून घेऊया। या प्रकारे आपण जे आहे पीठ मळून घेत आहोत, की हे पीठ बनल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग जे आहे ते टाकून मोमोज तयार करणार आहोत। तर आता एकदा हे पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर कनेक्ट करतो मी। सो हे मैद्याचं पीठ जे आहे मळून झालेलं आहे चांगल्या प्रकारे। आता हे आपण 15-20 मिनिटं ठेवू आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस जी आहे ती करायला घेऊ। जसं आता पाहिलं आपण की जे स्टफिंग आहे ते आपण तयार करायला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मैदा जे आहे ते पण त्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे। आता एक स्पेशल आयटम जो खास माझ्यासाठी, म्हणजे मीच खाणार आहे, तो मीच ट्राय करणार आहे, तो आणलेला आहे। तो सुद्धा आता बनवून देणार आहे रोशनी। काय आहे तो तुम्हाला दाखवतो मी आयटम आता। हे आहे पेटा, याला पोटे बोलतात, फेटा बोलतात। तर हे मी मसाला फ्राय करून घेणार, म्हणजे रोशनी करून देणार आहे। आता पहिले ह्याच्यामध्ये आपण ॲड करतोय गार्लिक जिंजर पेस्ट। हे 1/2 किलोच आणलेले आहेत। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकतोय। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जे आहे लाल तिखट ॲड केलेलं आहे। आता आपण थोडंसं जे आहे कॉर्नफ्लॉवर ॲड करत आहोत याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण थोडासा सोया सॉस सुद्धा ॲड करतोय। आता याच्यामध्ये हलकासा फूड कलर ॲड केलेला आहे आपण, चांगला रंग येण्यासाठी। हे सगळं मिश्रण आता आपण चांगल्या प्रकारे मॅरिनेट करण्यासाठी आता हलवून घेतोय, मिक्स करतोय। आता आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि थोडासा जो आहे चिकन 65 मसाला ॲड केलेला आहे। आणि पुन्हा आपण एक चांगल्या पद्धतीने आता मॅरिनेट करण्यासाठी हलवून घेतोय। आपलं हे मिश्रण आता मॅरिनेट केलेलं आहे। आता हे आपण पुढचे 25 ते 30 मिनिटं ठेवणार आहोत, प्रॉपर सर्व त्याच्या आतमध्ये ते ज्युसी होण्यासाठी आणि तो मसाला त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी। त्याच्यानंतर हे आपण ऑइल फ्राय करणार आहोत। ऑइल फ्राय करताना आता मी तुम्हाला दाखवेल। आता आपण जे आपली मेन डिश आजची त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करूया। सो पाहू शकता आता जे आपण पीठ मळलेलं ते प्रॉपर पद्धतीने तयार झालेलं आहे।
आता जसं आपण छोटे छोटे असे गोळे करून पुरीला जसं पीठ मळतो, पुरी जसं बनवतो तसं ती एक एक रोल बनवून घेईल आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरू. तर हे पाहू शकता. आता काही जण कसे करतात की एक एक छोटे छोटे लाटत बसतात, तर आपण तसं करणार नाही आहोत. रोशनी अखंड एक गोळा घेईल मोठा आणि त्यालाच कटिंग करून करून त्याचे मोमोज तयार करेल. सो पाहू शकता असं आपण हे सिंगल आहे तसं न करता एक मोठा असा हे केलेला आहे, चपातीसारखं बनवलेलं आहे. तर ह्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या टाईप ती जी आहे करून त्याच्यामध्ये मग आपण ती स्टफिंग भरून पुढची प्रोसेस करू. आता फायनली जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जी स्टफिंग आहे चिकनची ती टाकून प्रॉपर आता जे मोमो बनतं ते बनवतोय. कसं बनतंय पाहूया आपण. नॉर्मली करंजासारखं असतं हे, आणि हे तयार झाल्यानंतर कसं दिसतं ते मी तुम्हाला आता तयार झाल्यानंतर दाखवतो. पाहू शकता आपला पहिला मोमो तयार झालेला आहे. अशा प्रकारे एकदम छानसं असं तयार झालेलं आहे. आता पुढे आपण फ्राय करतोय, स्टीम करतोय ते पाहून घेऊया. पहिल्याच्या जोडीला आता दुसरा पण एक एक्सपेरिमेंटल बनवला आहे. ह्या प्रकारचे पण मोमोज असतात, तुम्ही पाहिले असेल. हे पाहू शकता आपले मोमोज बनवून झालेले आहेत. तर आता आपण तुपामध्ये वरती चाळण ठेवलेली आहे आणि आतमध्ये आपण तुपाच्या आतमध्ये अर्ध टोप जे आहे ते पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आपण हे स्टीमवाले बनवून घेतोय. आता आपल्याकडे स्टीमर नाही आहे त्याच्यामुळे हा देसी जुगाड. तुम्ही याच्या आधी पण भरपूर व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल देसी जुगाड. तर पाहू शकता आपले स्टीम मोमोज तयार झालेले आहेत. चीज आहेत ना, स्टीम चीज मोमो आहेत शिवण्यासाठी आणि आईसाठी. तर त्यांना सर्व करून मी कनेक्ट करतो. सो पाहू शकता आपण जे स्टीम चीज मोमो तयार केलेले आहेत ते इथे सॉस म्हणजे मोमो सॉस मायोनीजसोबत सर्व केलेलं आहे शिवण्याला. शिवण्याचे फेवरेट आहे ते. आता गरम आहेत, थोडेसे थंड झाले की शिवण्या टेस्ट करून आपल्याला रिव्ह्यू देईल की कसे वाटले ते. शिवण्याने पहिला घेतलेला आहे मोमो खायला आणि तिने तो टेस्टसुद्धा केलेला आहे. तर शिवण्या सांग कसं वाटलं? मम्मा मला खूप आवडला आणि खूप टेस्टी पण आहे. तू चटणीसोबत ट्राय केलास का? चटणीसोबत पण ट्राय कर आणि सांग खाऊन कसा वाटतोय ते. वाव, डिलिशियस, खूप आवडला मला. ओके, हे सेकंड स्लॉटचे आलेले आहेत. आता हे चीजी नाही आहेत कारण की हे आईसाठी आणलेले आहेत आणि हा स्टीम चिकन स्टीम पेरी पेरी मोमो आहे. तर आता हे मोमोज आई टेस्ट करून सांगेल कसे झालेत ते. बघू, आता गरम आहेत, थोड्या 2-3 मिनिटानंतर ती टेस्ट करेल आणि आपल्याला सांगेल. आई, तुला कसं वाटलं मोमोज? पेरी पेरी तुला पण हवा आहे ना, तर तू त्याच्यातलं पण एक टेस्ट कर ना पेरी पेरी. ठीक आहे. सो स्टीमवाले तर टेस्ट केले आईने आणि शिवण्याने. आता हे आलेले आहेत फ्राईड मोमोज, फ्राईड चिकन मोमोज माझे फेवरेट आहेत. आता मी टेस्ट करणार आणि मी सांगणार कसे आहेत ते. सो आता हे माझे फेवरेट फ्राईड आलेले आहेत. मी टेस्ट करतो पहिला प्लेन. खूप छान झालेलं आहे. सॉस सोबत ट्राय करतो विथ मायोनीज. खूप छान झालेले आहेत. खातो आणि पुन्हा कनेक्ट करतो. मित्रांनो, तुम्हाला मोमोजची रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. हा होता आपला आजचा फूड ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.